नमस्कार. कैलासवासी दादासाहेब आळतेकर स्मृती व्याख्यानमालेमध्ये 34वे हे वर्ष. आज कराडमध्ये हा वाग्यज्ञ सुरू असताना मला इथे यायला मिळालं हे माझं अनुभव. आपण काश्मीरमधला भ्याड बघतोय सध्या. सगळ्या प्रसिद्धी माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी ऐकतोय, हृदय पिळवटून निघतोय. आपण साधारणतः विचार केला तर स्वामीजींचे विचार, ज्ञानेश्वर माऊलींचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे संस्कार, हे सगळे विचार आज पुन्हा एकदा ठळकपणे गिरवूयात, आतमध्ये त्याला पूर्णपणे आणूयात आणि सडेतोड उत्तर देऊयात. आजच्या व्याख्यानमालेच्या ह्या पुष्पाला गुंतताना आपल्या संस्थेचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी सर, व्हाईस चेअरमन अनघा पराडकर मॅडम, सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे सर, जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र लाटकर सर, अध्यक्ष अनिल विद्येदार सर, सर्व विश्वस्त मंडळी, आपल्या सर्वांना प्रथमतः मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचं नियोजन, सर्व सोयी इतक्या उत्तम आहेत आणि आपण ही मला संधी दिली यासाठी खूप खूप आभार. जेव्हा माझ्या हातात पत्रक आलं आणि मी पाहिलं की बरेच मोठे वक्ते या व्याख्यानमालेमध्ये येऊन गेले. व्याख्यानमालेचं 34वे वर्ष आहे, माझं वय पण तेवढं नाहीये. त्यामुळे आपण मला ही संधी दिली त्याबद्दल मनस्वी आभार. आळतेकर कुटुंबियांमध्ये आपण दोघं आलेला आहात, मला खूप धन्य वाटतंय, आनंद होतोय. आणि ही व्याख्यानमाला जेव्हा आहे आणि स्वरदा तू येशील का असं मला अगदी प्रेमाने आणि आपुलकीने विचारणारे आणि कौतुकाने तिथून मला लांबून पाहणारे आमचे सर शानबाग सर, आपले मनस्वी आभार. इतकं उत्तम नियोजन, इतका सुंदर फॉलो. कायम कराडला येताना मला कधीच असं प्रश्नचिन्ह नसतं की सोय काय असेल, काय गोष्टी असतील, तिथे आपलं कसं नियोजन आयोजन जे पण काही असेल कसं होईल, ह्याच्यावर कराडला येताना मला कधीच नसतं. इतकं सुंदर आयोजन शानबाग सर आपलं असतं, त्यामुळे आपल्याला मनस्वी धन्यवाद. जेव्हा हा विषय घ्यायचा मनात आला, अमृतानुभव ते विवेकानंद, आपल्यासारखे इतके रसिक श्रोते, दरवर्षी व्याख्यान ऐकायला येणारे, त्यामुळे ज्ञान आपल्या ठाई आहे. मला माझ्या आजोबांनी सुद्धा सांगितलं, रमेश फडणीस सर, त्यांनी मला सांगितलं की कराडचा प्रेक्षक वर्ग जो आहे तो प्रचंड चोखंदळ आहे आणि त्यांचं खूप छान त्यांना ही बैठक आहे व्याख्यानाची, ते ऐकायला येतात. त्यामुळे तू काय सगळ्यांना देतेस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज माझ्यासोबत असणारे माझे कुटुंबीय ज्यांनी मला सांगितलं की ही कराडची व्याख्यानमाला कशी आहे, काय आहे, आणि तुझा आम्ही तुझ्या सोबत आहोत, त्या कुटुंबियांना आणि मला ऐकायला येणाऱ्या आपण सर्व श्रोत्यांना मनस्वी प्रथमतःच धन्यवाद देतो. 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 10 वर्षांपूर्वी अशीच एक वक्तृत्व स्पर्धा आली आणि घरामध्ये असं होतं की कुठल्याही वक्तृत्व स्पर्धेला स्वरदानी जायचंच, हा एक अलिखित नियम माझ्या आजी आणि आईने घालून ठेवलेला होता. त्यामुळे मला प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेला जावंच लागायचं. तशीच ती वक्तृत्व स्पर्धा आली, ते पत्रक आलं. त्या पत्रकावरती विषय होते कथाकथनाचे. काही वर्षांनी ते पत्रक बदललं, त्याच्यावरचे वक्तृत्वाचे विषय मी वाचायला लागले आणि दरवर्षी ते वक्तृत्व स्पर्धेत जायला लागले. हळूहळू तिथे मग नंबर यायला लागला आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमधला माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट काय असायची, 3 आवडीच्या गोष्टी असायच्या. एक तर ते पत्रक आलं की त्याच्यावर ते विषय वाचायची खूप आवड असायची. ते ऑफिस जिथे आम्ही पळत जाऊन निकाल बघायचो
पहिला नंबर येणाऱ्या विद्यार्थ्याचं वक्तृत्व जे आहे ते तिथे हॉलमध्ये सादर व्हायचं. ह्या 3 आवडीच्या गोष्टी होत्या आणि सतत 10 वर्षांपूर्वी त्या सतत 3-4 वर्ष जेवढे वर्ष ती वक्तृत्व स्पर्धा मला करता आली, सतत मी ह्या आवडीच्या 3 गोष्टींमध्ये कायम रममाण झाले. दरवर्षी मी ती उत्सुकतेने विचार करायचे, वाट बघायचे की कधी येणार. 10 वर्षांनी फोन येतो, स्वर्गा तू येशील का व्याख्यानाला. 10 वर्षांनी तेच किसनलाल लाहोटी शाळा प्रशाला जिथे आपलं व्याख्यान होणार आहे तेच त्या पत्रकावरती वक्तृत्वाचे नाही तर आपल्या व्याख्यानाचे विषय येतात. ही आनंदाची गोष्ट. ज्या कार्यालयामध्ये आम्ही खूप उत्सुकतेने निकाल पाहायला जायचो त्या कार्यालयात आज प्रमुख पाहुणे म्हणून बसताना काय आनंद झालाय, काय अवभाग्य होतं माझं. आणि प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याचं भाषण ज्या स्टेजवरून ज्या व्यासपीठावरून व्हायचं त्या वास्तूमध्ये आपण येऊन आज व्याख्यान करतोय, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. माझ्या आयुष्याचं चक्र पूर्ण करणाऱ्या हे सगळं चक्र पूर्णत्वाला नेणारे आपल्या सगळ्यांना धन्यवाद. कारण इतका सुंदर विषय पुढे घेऊन जायचा आहे. पण सांगायला आनंद होतो. वक्तृत्व स्पर्धेतलं, शालेय वक्तृत्व स्पर्धेतलं माझं काही 9वीचं शेवटचं भाषण होतं. स्वामी विवेकानंदांचे विचार आणि 10 वर्षांनी आज येते अमृत अनुभव ते विवेकानंद. त्यामुळे हा विषय मांडताना खूप आनंद होतो. आपण हा विषय पाहिला तर ज्ञानेश्वर माऊलींचे विचार हे 13व्या शतकातले आणि विवेकानंदांचे विचार 19व्या शतकातले. या दोन्हींची सांगड घालायची ती कशी. ज्ञानेश्वर माऊलींचे दृष्टांत अनेक, ही सांगड घालायची कशी हा विचार करतानाच मला शिवशक्ती समावेशन जे पहिलं प्रकरण आहे अमृतानुभवामधलं, त्या पहिल्या प्रकरणाच्या ओळींनीच मला सांगितलं की ह्या दोन्ही विषयांची सांगड घालता येते कशी. अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जया एक सत्तेचे पैसणे दोहो एका प्रकाशाचे लेणे जे अनादि अनंतपणे नांदती जे. म्हणजे दोघांच्या अंतरंगात असणारे चैतन्य, दोघांच्या अंतरंगात असणारा जो प्रकाश आहे तो एकच आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं जे ज्ञान आहे आणि विवेकानंदांचे विचार आहे हे एकच आहे, फक्त दिसतायत वेगळे. तर ज्ञानेश्वर माऊलींचे दृष्टांत अनेक आहेत अमृतानुभवामध्ये. हे अनेक दृष्टांत येण्यामागचं कारण जेव्हा मी विचार करायला लागले तेव्हा मला लक्षात आलं की एक माझ्या पद्धतीने मी विचार केला की लहान मुलं असतं, लहान मुलाला एखादं नवीन खेळणं दिलं, लहान मुलाला एखादा नवीन कुठला शब्द आपण शिकवला तो प्रत्येक ठिकाणी तर तो वापरायला पाहतो. तसंच ज्ञानेश्वर माऊलींना दृष्टा दृश्य दर्शन हा जो त्रिपुटी भाव आहे, म्हणजे जो बोलणार आहे, जो पाहणार आहे, जे पाहतोय आणि जी क्रिया झाली आहे हे सगळं एकच आहे हे त्यांना अगदी ठामपणे जाणवलं. त्यांच्या अंतरंगात जो आत्मा चैतन्य होतं, जे ब्रह्मचैतन्य होतं ते त्यांना संपूर्णतः जाणवलं. म्हणून त्यांनी जगाकडे पाहताना प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी उदाहरण होती. त्यांनी जगाकडे पाहताना प्रत्येक निसर्गातली वस्तू त्यांच्यासाठी उपदेश करणारी होती. आणि स्वामी विवेकानंदांचंही तसंच झालं. स्वामी विवेकानंदही तेच सांगतात की जेव्हा तुमच्या अंतरातलं ब्रह्मचैतन्य येतं तेव्हा सगळ्या ज्या निसर्गातल्या गोष्टी असतात, सगळ्या निसर्गातल्या ज्या वस्तू असतात त्या निर्जीव वस्तू सुद्धा तुम्हाला उपदेश करायला लागतात. मग ह्या अमृत अनुभवामध्ये पुढचा दृष्टांत काय देतात की हे दोन्ही ठिकाणचं चैतन्य एक आहे आणि फक्त दिसताना ते वेगळे दिसतात. तर पुढचं उदाहरण काय सांगतात की दो दांडी एक श्रुती, म्हणजे 2 टिपऱ्यांचा आवाज एकच असतो. 2 फुली एक धृती, धृती म्हणजे सुवास. 2 वेगळी फुलं असतील पण सुवास एकच आहे, सुगंध देण्याचंच ते काम करतात. 2 दांडी एक श्रुती दोहो फुली एक धृती दोहो दिवी दीप्ती एकी जेवी. म्हणजे 2 दिवे असतील वेगळे तरी त्यांचं कार्य एकच आहे, प्रकाश देण्याचं, जे आपल्याला ज्ञानोबा माऊलींनी आणि स्वामी विवेकानंदांनी दिलं. आज हे विचार आपल्या अंतरंगात इतके रूढ करायचे, इतके पक्के करायचे. आपल्याला एखाद्याला कृत्याला सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर आपल्याकडे प्रथम
त्यामुळे आपल्या अंतरंगातले हे विचार पुन्हा एकदा ठळकपणे गिरवूयात, म्हणजे प्रत्येकाला सडेतोड उत्तर देण्याची जी काही आपल्यात वृत्ती आहे, सडेतोड म्हणजे प्रत्येकाला उलट नाही, पण जी काही वृत्ती आहे ती आतमध्ये तयार होईल. कधी तयार होईल? फक्त आपल्या अंतरंगात ते ज्ञान असेल तर तयार होईल. अमृतानुभव हा विषय खरंच क्लिष्ट मान्य आहे मला, किंवा स्वामी विवेकानंदांचे विचार हे जोडताना हे थोडे क्लिष्ट वाटू शकतील, कधी कधी झोप पण येऊ शकेल, ह्या सगळ्याचा अंदाज आहे. आता ही गोष्ट आपण जर पाहिलं तर सगळे शिक्षक आहेत, त्यामुळे विज्ञान हा विषय सगळ्यांचा रोजचा आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं आणि फिजिक्सच्या भाषेत असं म्हणलं तर सांगायचं झालं तर अमृतानुभव किंवा हे ब्रह्मज्ञान जे आहे, तर थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी जी आहे ना आइन्स्टाईनची, ती थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सारखी आहे. ही थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी संकल्पना समजते पण मांडता येत नाही, आणि जगामध्ये ही 3 लोकांना समजली असं म्हणतात, त्यातले सांगणारे मांडणारे किती आहेत माहिती नाही. तसंच हे आत्मज्ञान जे आहे, ब्रह्मचैतन्य जे आहे आपण म्हणतो, ते थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सारखं आहे. कसं, कधी, केव्हा मांडायचं किंवा समजलं तरी कुठल्या शब्दात मांडायचं हे लक्षात येत नाही. जेव्हा आपण गुरु शिष्य या परंपरेकडे पाहतो, ज्ञानेश्वर माऊली गुरु शिष्यांच्या बद्दल जे बोलतात आणि स्वामी विवेकानंद गुरु शिष्यांच्या बद्दल बोलतात, ते कसं एक आहे बघा. गुरु शिष्यांच्या विषयी स्वामी विवेकानंद म्हणतात की तुमचं जे काही ज्ञान आहे ती आतमधली भूक किती असायला हवी, की एक उदाहरण देऊन सांगतात की तुमची ती जमीन पहिल्यांदा नांगरून तयार हवी, बीज ते तुमचं पहिल्यांदा तयार हवं, आणि जर जमीन नांगरून तयार असेल तर बीज हे आपोआप पडतं नाही, पडलंच पाहिजे. म्हणजे आत्म्याची धर्मपिपासा जागृत होताच धर्मशक्ती संचारक जो गुरु आहे तो आत्म्याच्या सहाय्यार्थ धावून आला पाहिजे, असं स्वामी विवेकानंद सांगतात. आता गुरुचे जर लक्षणं बघायला गेली तर गुरुच्या लक्षणामध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की गुरुच्या काही निष्पापता हवी, गुरुच्या काही शास्त्राचं मर्म हवं, आणि हे हेतू हवे, शुद्ध हेतू गुरुच्या ठाई हवा. हे 3 गुण गुरुच्या ठाई हवेत, आणि हे आधीच प्रकाशमान असतात, आधीच गुरुच्या ठाई असतात, हे स्वामी विवेकानंद सांगतात. पुढे ज्ञानोबा माऊली काय म्हणतात की हे गुरुच्या ठाई असतात, हे प्रकाशमान असतात, पण गुरुच्या बद्दलची त्यांची संकल्पना काय, त्याआधी भगवद्गीतेमध्ये सुद्धा ह्याच गोष्टी सांगितल्या. यदा नित्यम गतम तेजो जगद्भासयते किलम यच्चंद्रमसि यच्चाग्नम तत्तेजो विद्धि मामकम. म्हणजे काय की आदित्य सूर्यामधलं जे तेज आहे, चंद्रामधलं जे तेज आहे, हे सगळं तेज, अग्नीमधलं जे तेज आहे ते तेज माझंच आहे असं तू जाण, असं भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. आणि हे तेज, हे हेतू, हे गुण गुरुच्या ठाई आधीच विराजमान असतात. आता ज्ञानोबा माऊली काय म्हणतात की हे सगळं तेज गुरुच्या अंगी विराजमान आहे, असं आहे, खरं आहे, पण आम्ही म्हणतो की गुरुच्या तेजामुळे चंद्राला प्रकाश मिळाला, गुरुच्या तेजामुळे सूर्याला प्रकाश मिळाला. ते म्हणतात चंद्रादी सुसी तळे घडली जयाचे मेळे, सूर्य जयाचे उजाळे कडवसेली. म्हणजे गुरुच्या मधला प्रकाशाने सगळ्या निसर्गाला प्रकाश मिळाला, ह्याच्यावरची कडी हे ज्ञानोबा रायगड. इतकं गुरुच्या ठाई जे प्रकाशमान असलेलं ब्रह्म आहे, प्रकाशमान असलेलं ज्ञान आहे, ते अंतरंगात यायला हवं. पुढे गुरुच्या ठाई असलेले गुण आपण जेव्हा बघतो तेव्हा स्वामी विवेकानंद शिष्यामध्ये सुद्धा कुठले गुण हवेत हे सांगतात. आता आपल्याला ज्ञान जे ठळक करून घ्यायचं ते कुठलं की शिष्याठाई काय हव्यात गोष्टी, आपल्याला कुठलं ज्ञान घ्यायचंय हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. शिष्याठाईचे गुण सांगताना स्वामी विवेकानंद म्हणतात की त्यांच्या शिष्याच्या अंगी पवित्रता हवी, वृथा चिकित्सा नको. म्हणजे सारखं विचारणं जे असतं ना की हे असंच का, हे तसंच का, वृथा चिकित्सा नको. गुरुला माहिती असतं कधी काय द्यायचं, त्यामुळे गुरु जे ज्ञान देतायत ते आपण घेऊया, पण वृथा चिकित्सा हे असंच का, हे तसंच का असं नको, असं स्वामी विवेकानंद सांगतात. तर एक खूप छान गोष्ट त्यांनी सांगितली की 2 व्यक्ती आमराईत गेले होते, त्यातला एक व्यक्ती जो होता तो म्हणाला की जी काही आंब्याची झाडं आहेत तिथले जे आंबे जे मला वाटतील ते मी घेऊ का आणि खाऊ का. त्या मालकाची त्यांनी परवानगी घेतली आणि तो व्यक्ती आंबे खाण्यात मग्न झाला.
पण दुसरा व्यक्ती जो होता त्यांनी प्रचंड प्रश्न विचारायला सुरू केले की ही बाग कशी आहे, किती वर्ष जुनी आहे, या बागेमध्ये किती झाडं, किती आंबे, सगळ्या गोष्टी त्यांनी विचारला. अंती असं झालं, परवानगी घेऊन जो आंबे खायला सुरू करणारा माणूस होता तो तृप्त झाला, त्याचं पोट भरलं आणि ज्यांनी वृथा चिकित्सा केली, प्रचंड प्रश्न विचारले, तो उपाशी झाला. त्यामुळे गोष्टी अशा हव्यात की वृथा चिकित्सा नको, अंगी ती पवित्रता हवी. दुसरी गोष्ट सांगतात की ज्ञानाची भूक हवी. ज्ञानाची भूक म्हणजे कशी, त्याला अजून एक छान उदाहरण त्यांनी दिले की एक शिष्य आपल्या गुरुला म्हणतो की मला हे आत्मज्ञान हवंय, मला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आणि मला सांग परमेश्वराची प्राप्ती होईल कशी. परमेश्वराची प्राप्ती व्हायला गुरु म्हणले ठीक आहे, मी तुला उपदेश करतो, पण त्याआधी एका तळ्यामध्ये जाऊन उडी मार. शिष्य त्या तळ्यामध्ये जाऊन उडी मारतो. तत्क्षणी तिथे गुरु त्या तळ्यामध्ये उडी मारतात आणि त्या शिष्याचं डोकं खाली पाण्याखाली दाबून धरतात. शिष्य प्रचंड तळमळत असतो, प्रचंड गोष्टी त्याला कधी एकदा मी या सगळ्या मधून बाहेर पडू अशा गोष्टी होत असतात त्याच्या खाली, पण तरी गुरु त्याचं डोकं पाण्याखाली दाबून धरतात. काही कालांतराने ते हात काढून टाकतात आणि पाण्यातून बाहेर आल्यावर गुरु त्याला विचारतात की तुला पाण्याखाली आतमध्ये काय जाणवलं रे, काय झालं. तेव्हा तो म्हणतो की मी प्रचंड तळमळलो, मला श्वास घ्यावासा वाटत होता आणि या सगळ्यातनं मी कधी पाण्यातून बाहेर येतो, बाहेर पडतो या सगळ्यातनं असं वाटत होतं. गुरु म्हणाले तुला आत्मज्ञान असंच मिळेल, तुझ्या ठाई तेवढी तळमळ हवी. कधी या मोहजालातून मी सुटतोय, कधी इथून बाहेर पडतोय असं तुला जेव्हा वाटेल, जितक्या तळमळीनं वाटेल, गुरु मिळवण्यासाठी जितकी तुझी तडफड होईल, आत्मज्ञान मिळवण्यासाठी जेवढी तुझी तडफड होईल, त्या सरशी तत्क्षणी तुला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला सुरू होईल. म्हणजे शिष्याचा हा दुसरा गुण की ज्ञानाची त्याला भूक हवी, कशी हवी, त्याला तळमळ हवी. आणि तिसरी गोष्ट की त्याच्या ठाई चिकाटी हवी. कारण प्रत्येक वेळेला असं होतं की आपण आता ध्यानाला बसतो असं म्हणून बसायला जातो आणि मग नंतर आपलं मन धुवून ठोकतो, मग कुठेतरी दुसरेच विचार यायला लागतात, मग कुठेतरी सिरियलचे, रीलचे, घरातले, पाहुण्यांचे, सगळ्यांचे विचार यायला लागतात. म्हणजे तिसरी गोष्ट आत्मज्ञान हवं असेल तर आपल्या ठाई तेवढी चिकाटी हवी. कारण हे विषय, हे मायेचे खूप विषय आहेत. त्यामुळे ह्या विषयांमधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला चिकाटी तिथे बसलं पाहिजे, असं स्वामी विवेकानंद सांगतात. आणि मग ज्ञानोबारे त्याला म्हणतात की जयाचे नि अनवसरे, दृष्टाने दृष्टाचे मोहिरे, जो भेटत ठेवो सरे बहुरूप चिहे. म्हणजे काय, अनवसरे म्हणजे की ज्याच्या वियोगाने, ज्याच्या योगाने, दृष्टाले म्हणजे जो बघणारा आहे, ले म्हणजे धरणे, दृश्याचे म्हणजे हे जग, मोहिरे म्हणजे मोर्चा. तर ह्या सगळ्या विश्वामध्ये जी माया आहे, पसरलेली आहे, ही सगळी माया आपल्याला धरून आहे. पण ज्या क्षणी आपल्याला गुरु भेटतात त्या क्षणी ह्या सगळ्या मायेतून आपण बाहेर पडू शकतो, ती शक्यता निर्माण होते. पण ती शक्यता निर्माण करायची असेल तर आपल्याला ठाई चिकाटी होते. असं स्वामी विवेकानंद आणि ज्ञानोबा राय अगदी त्यांच्या दृष्टांतातून सांगतात. आता ती चिकाटी हवी आहे खरं, पण ते ब्रह्मज्ञान आहे कसं. जेव्हा तुम्हाला ज्ञान होतं तेव्हा ते ब्रह्मज्ञान दिसतं कसं, आपण अनुभवतो कसं. मग प्रकृती पुरुष या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला दिसतात कसे, नंतर गुरु शिष्य एकत्र होतात कसे. कारण गुरु शिष्य होऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, गुरुच शिष्य होतो जेव्हा आत्मज्ञान मिळतं. थोडक्यात आता म्हणायला गेलं तर अंधार बघायचा म्हणून दिवा घेऊन जर आपण गेलो तर तिथे अंधार राहणार आहे का, नाही राहणार. तसंच जेव्हा गुरु हे अज्ञान दूर करायला शिष्याजवळ जातोय तेव्हा हे अज्ञान जेव्हा दूर होतोय तेव्हा तो शिष्य राहतच नाही, तो सुद्धा गुरु होऊन जातोय. म्हणजे हे जे दोन्ही पण वेगळे दिसतात ते नाही, ते नंतर एकत्रच होतात का, कारण दोघांच्याही ठाई तेवढं ब्रह्मचैतन्य आहे. व ज्ञानेश्वर माऊली तेच सांगतात, म्हणून शिष्य आणि गुरु नाथू दोहो शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतो दोहो ठाई. म्हणजे गुरु
शिष्य हे दोन्ही एक होऊन जातात. त्याला दृष्टांत काय? आपण आरशात बघतो. आरशात बघितल्यानंतर आपलं जे मुख आहे ते आरशात दिसत असतं, पण आपल्याला माहिती आहे आरशातलं जे प्रतिबिंब आहे ते आपलंच आहे. तसेच गुरु आणि शिष्य असतात. आरिसा आणि मुखी मी दिसे हे मुखी आपली मुखी जाणे मुख. म्हणजे आरशातलं आपलं प्रतिबिंबच आहे, आपणच तिथे आहोत, आरशात आपणच दिसतोय हे ओळख, हे गुरु सांगतात. इतकी उदाहरणं या अमृत अनुभवामध्ये दिलेली आहेत की या उदाहरणानंतर जे काही ब्रह्म जाणलं जातं, प्रकृती पुरुष आपण विषय घेतला की ह्या गोष्टींनंतर ब्रह्म जाणलं जातं. कधी जाणलं जातं? जेव्हा गुरु आपल्याला जे चैतन्य जे आहे, आपल्या अंगातलं जे चैतन्य आहे ते जेव्हा जागरूक करतात, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या प्रकृती आणि पुरुषाचा खेळ दिसायला लागतो. मग गुरु कसं काम करतात? तर वसंत वल्लभ एकदम चरण काम, म्हणजे वसंत ऋतूप्रमाणे काम करतात. म्हणजे आज सगळे शिक्षक समुदाय सोबत समोर आहेत. आपलं सगळ्यांचं काम कसं आहे की वसंत ऋतूप्रमाणे आपण सगळ्या जनतेला, सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या शिष्यांना जे काही आहे ते ज्ञान कसं देतोय? वसंत ऋतूप्रमाणे लोकांना फुलवतोय. आता उपायाने वसंतू चैतन्याचा आहे व तंतू अमृताची मूर्तू काढण्याचा. म्हणजे काय की गुरु हे वसंत प्रमाणे कार्य करतात. जे वन आहे त्या साधनरूपी वनाला, म्हणजे आजच्या गोष्टीमध्ये हे वसंताप्रमाणे फुलवत फुलवत पुढे जातात. स्वामी विवेकानंदही म्हटले की मी जे कार्य करणार आहे ते कसं कार्य करणार आहे की मी वसंत ऋतूसारखं इतरांना फुलवत पुढे जाणार आहे, त्यांच्या अंतरंगात ज्ञानाची ज्योत तेवढणार आहे. प्रकृती पुरुषाचा खेळ आपण म्हणतोय, बोलतोय, तर हे प्रकृती पुरुष आहेत तरी कसे? ते म्हणतात की ह्या प्रकृती पुरुषाचा खेळ जो सुरू होतो तो खरं तर आपल्याला वाटतं की हे सारं द्वैत आहे. प्रकृती वेगळी, पुरुष वेगळा, शिव वेगळे आणि शक्ती वेगळा, पण तसं नाहीये. मेरी खेळ म्हणून स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये आपण बघितलं तर त्या स्त्रीने स्वामी विवेकानंदांना खूप मदत केली. जेव्हा शिकागोमध्ये स्वामीजी होते तेव्हा त्यांची अन्न पाण्याची, राहण्याची सगळीच भ्रांत होती. पण मेरी खेळ त्यांच्या मदतीला धावून आल्या. त्यांना राहण्याची सगळी सोय केली, खाण्याची सगळी सोय केली स्वामीजींची, आणि त्यांच्यामुळेच स्वामीजी पुढच्या सगळ्या सभेमध्ये, धर्मसभेमध्ये ते सहभागी होऊ शकले त्यांच्यामुळे. मग मेरी हेल यांना स्वामीजी काय सांगतात की माझ्याकडे सोनं, नाणं, चांदी काहीच नाही. जे मी काय देऊ शकतो ते माझं आत्मज्ञान. त्यामुळे मी आत्मज्ञान जेवढ्या पद्धतीने तुम्हाला देता येईल तेवढ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो आणि देतो. आत्मज्ञानाविषयी सांगताना ते काय म्हणतात की सुवर्णाचे सुवर्णत्व, रजताचे रजतत्व, स्त्रीचे स्त्रीतत्व, मनुष्याचे मनुष्यत्व, ह्या सगळ्यांचं यथार्थ स्वरूप म्हणजे ब्रह्म. आता ब्रह्माची व्याप्ती सांगायला त्यांनी सुरू केली, प्रकृती पुरुषाविषयी सांगायला त्यांनी सुरू केलं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की दाऊनी दोन्हीपणा एक रसाचे आरोपण जे करीत असते मेहुण अनादि. म्हणजे दोन आहेत असे दाखवतात पण ते दोन नाहीये, ते एकच आहे. म्हणजे प्रकृती पुरुषाचा खेळ सांगताना की ते तेच सांगतात दाऊनी दोन्हीपणा. आता ह्याला सोपं उदाहरण स्वामीजींनी पण दिलं आणि माऊलींनीही दिलं. ते काय म्हणतात की सोनं जे आहे, सोन्याच्या अंगी काय गुण असतो की काठिण्य, त्याची कांती. त्यामुळे मग ते सांगतात की कांती, काठिण्य, कनक तिन्ही मिळून कनक, द्राव्य, गोडी, पियूक, पियूकची देवी. म्हणजे कांती, काठिण्य, कनक हे सगळे सोन्याचे गुण आहेत. हे सोन्यापासून वेगळे निघणार नाहीये. द्राव्य, गोडी हे जे सगळे आहेत ते पियूकाचे गुण आहेत. हे पियूक पासून वेगळे होणारच नाहीये. तसं गोडी आणि गुळ, कापरू आणि परिमळ, म्हणजे गुळाची गोडी वेगळी नाही करता येत, कापराचा सुगंध वेगळा नाही करता येत. जर आपण त्याचा निवाडा करायला गेलो तर निवडू जाता पांगळू निवाडू होईल, असं ते सांगतात की हा निवाडाच नाहीसा होईल असं जर झालं तर. म्हणजे प्रकृती पुरुषा बाबतीत जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा प्रकृती वेगळी आणि पुरुष वेगळी असं नाहीये. कारण प्रकृतीच्या ठाई सुद्धा तेच ज्ञान आहे, पुरुषाच्या ठाई सुद्धा तेच ज्ञान, तेच चैतन्य आहे. दिसतायत वेगळे पण नाहीये.
सगळे एकच आहे. त्यांनी पुढचं उदाहरण दिलं की भूमीवर समजा एक कुंभ म्हणजे मातीचा घट ठेवला तर तो सकुंभता आपच आहे आणि तो भूमीवरचा कुंभ काढून घेतला तर ते नाही म्हणजे त्याच्याशिवाय भूमी आहे असं सांगितलं गेलं. म्हणजे जो घट आहे तो मातीचाच, जी भूमी आहे तीही मातीच. म्हणजे मातीवर माती ठेवली म्हणजे माती ही एकच भूमी. तसं स्वामी विवेकानंद काय म्हणतात की ही ब्रह्म आहे ते मृत्तिका आहे. मृत्तिका म्हणजे माती. मातीपासून सगळ्या गोष्टी बनल्या. कुठल्या गोष्टी बनल्या? कुठल्याही बनू शकतात. आकार वेगळे असतील पण माती एकच आहे. तसं आज रोजी आपल्या अंतरंगात असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य एकच आहे, फक्त ओळखण्याची गरज आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या जरी भासत असल्या तरी त्या एकच आहे. असं जर असेल तर त्या ब्रह्माची अनुभूती आपल्याला कशी मिळते? ती बाह्य जगात कशी होतीये? स्वामीजी म्हणतात की ब्रह्माची अनुभूती बाह्य जगात कशी होते? तर हे ब्रह्म हे अद्वितीय आहे. आपल्याला माहिती आता कळून गेलं की हे ब्रह्म एकच. तर ही ब्रह्माची अनुभूती बाह्य जगात कशी होते की ब्रह्म हे अद्वितीय होतं, त्याला नंतर कर्म येणार म्हणून त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली. मग त्यांनी कशी सृष्टी निर्माण केली ते सांगतात की आधी नारायणच होता. जो शिव अवस्थेत होता तो नारायणच होता. नंतर त्याला कर्मेना म्हणून त्यांनी एक कन्या आणि 10 इंद्रिय तयार केली. तर एक कन्या आणि 10 इंद्रिय म्हणजे काय? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय म्हणजे ती 10 इंद्रिय आणि एक कन्या म्हणजे काय? आत्मा आणि जीव. त्याला कर्मेना म्हणून त्यांनी एक कन्या आणि 10 इंद्रिय तयार केली. अशा पद्धतीने ही ब्रह्माची अनुभूती बाह्य जगात झाली. आता साधारणतः हे सूर्य, चंद्र, पृथ्वी, तारे आपल्या सामान्य सृष्टीला की हे सगळे आहेत, हे सगळे निसर्गातः आहेत आणि हे ईश्वराने घडवले आपल्याला माहितीये. पण इथे त्यांच्या विचार करण्याची व्याप्ती केवढी मोठी होती की त्यांनी एक कन्या आणि 10 इंद्रिय तयार केली. तसंच ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की ऐश्वर्यसी ईश्वरा जियेचे अंग सारा आपण होऊनी उभारा आपणाची. म्हणजे प्रकृती पुरुषाविषयी ते जेव्हा बोलत होते तेव्हा ते म्हणतात की प्रकृती आणि पुरुषापासून ही माया तयार झाली. प्रकृतीने हे सारं तयार केलं, सूर्य, चंद्र, पृथ्वी, तारे, ग्रह जे काही असेल ते सगळं तयार केलं आणि पुन्हा ह्याचं ऐश्वर्य जे आहे ते पुरुषाला दिलं आणि ती स्वतः अभिव्यक्त झाली. आपण होऊन उभारा आपणाची. म्हणजे ह्या ब्रह्माची अनुभूती बाह्य जगात अशी होती. आपल्या दृष्टीला दाखवण्यासाठी, आपल्याला समजवण्यासाठी इतक्या छान भाषेमध्ये या सगळ्या गोष्टी म्हटल्या. भाषा क्लिष्ट असू शकते, वाटू शकते. अगदी स्वामीजींचे विचारही आपल्याला होऊ शकतात त्रासदायक याचा अर्थ की खूप कंटाळा येऊ शकतो या गोष्टीचा की ठीक आहे आपण आज एक पान वाचले, 2 वाचले, जाऊ नंतर सोडू, आपण दुसऱ्या गोष्टी करू किंवा मोबाईलमधलं काहीतरी होऊ शकतं. पण ह्याची जर अनुभूती आली, ह्याचा जर आनंद आपल्याला वाटायला लागला आणि लहान मुलाला जसं ते खेळणं मिळतं की ते खेळतच राहतो तो लहान मुलगा या सगळ्या गोष्टींशी, तर तसं जर आपल्याला ते खेळण्याचा खरा मेकॅनिझम म्हणून आपण ते मेकॅनिझम समजलं तर आपण ह्या गोष्टीमध्ये रममाण होऊन जाऊ. फक्त गरज आहे ती चिकाटीची, पुन्हा चिकाटीचीच गरज आहे. आज आपल्या सगळ्यांच्या ठाई चिकाटी आहे म्हणूनच आपण या सगळ्या गोष्टी ऐकू शकतोय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अंतरंगात इतक्या आज उतरणार नाहीत पण आपल्या कानाला जात आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे. तर हे ब्रह्म आहे कसं? तर आपण ब्रह्माला साधारणतः व्याख्या द्यायची झाली तर सच्चित आनंद अशी साधारणतः व्याख्या द्यायची की ब्रह्म कसं आहे की सत आहे, चित आहे आणि आनंद आहे, सत्य आहे ब्रह्म. तर ही अनुभूती घेताना आपण त्याला जर ही व्याख्या दिली तर त्या व्याख्येच्या आधाराने आपण जर पुढे जायला लागलो, त्या व्याख्याच्या आधाराने जर आपण पुढे गेलो आणि बघितलं तर सत कुठे आहे? जिथे असत्य आहे तिथे सत्य. चित कुठे आहे? जिथे अचित आहे तिथे चित आहे आणि जिथे दुःख आहे तिथे सुख आहे. आता हे आपल्या भाषेत थोडं म्हणजे आजच्या भाषेत कसं की आपण एक घर बांधायला घेतलं, घर बांधून चाललं, आपल्या घरामध्ये काय काय गोष्टी कमी आहेत हे कधी कळतील? जेव्हा दुसऱ्याच्या घरात बघू तेव्हा कळतील की आपल्या घरात ह्या 4 गोष्टी कमी आहेत. आपण
दुसऱ्याच्या आयुष्यात बघितल्यानंतर, आता ही ईर्षा हा विषय वेगळा आहे, पण एवढंच उदाहरण घेऊ की दुसऱ्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळते की ह्या 4 गोष्टी आपल्याकडे कमी आहेत. त्यामुळे जेव्हा अचित आहे तिथेच चित आहे, जेव्हा दुःख आहे तिथेच सुख आहे. पण समजा आपल्या घराच्या शेजारी दुसऱ्याने कुणी घरच बांधलं नाही तर आपलं घर बेस्ट म्हणून आपण राहूच ना. तसंच हे ब्रह्म, त्या ब्रह्माच्या शेजारी अजून काही नाहीये, ज्ञान नाही, अज्ञान नाही, दुःख नाही, सुख नाही, त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टीच नाहीये. सच्चिदानंद पदत्रय विवरणमध्ये स्वामीजी ज्ञानेश्वर माऊली तेच सांगतात की हे ब्रह्म जे आहे ते संपूर्ण चैतन्य. आपलं जर एखाद्या दुसऱ्या गोष्टीला बघतोय तर आपल्याकडे काय कमी आहे ते कळतंय, ब्रह्माकडे काही कमीच नाही ना. त्यामुळे अचित ही मावळते, चित ही मावळते, सत मावळते, दुःख मावळते, सुख मावळते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की म्हणून सत असतत्वे गेले, चित अचितत्वे मावळले, सुख दुःख झाले कारण. स्वामीजी पण तेच म्हणतात की जिथे सत किंवा असत नाही, जिथे वाणीच फिरकू शकत नाही, असं ते ज्ञान आहे. तर चित अचितत्वे मावळले आणि सुख दुःख झाले काही नाही. झाले हा शब्द वापरला. झाले म्हणजे गेले, हिमालय, झाले नाही. शब्दांची इतकी सुंदर उकल, शब्द इतक्या सुंदर पद्धतीने कसे वापरलेत बघा की झाले हा शब्द. आपल्याकडे झाले हा शब्द आपण आता वापरतो, पण त्यांनी झाले का वापरले, ते गेले, निमाले, निघून गेले. हे सौंदर्य आहे त्या भाषेचं. म्हणून आपल्याकडे श्रीसूक्त म्हणताना सुद्धा म्हणतात की किती शुद्ध पद्धतीने या सगळ्या गोष्टी म्हणल्या पाहिजेत. अलक्ष्मीर्मे नशताम ताम्रुणे, पण ते वापरलं नाही, लक्ष्मीर्मे नशताम ताम्रुणे झालं तर फरक पडतोय. म्हणजे अलक्ष्मीचा नाश होऊ दे असं सांगितलं जातंय. हा शब्द किती, हे अक्षर किती महत्वाचं आहे. नसेल तर लक्ष्मीचा नाश होऊ दे असं म्हणलं. म्हणून शब्द वापरले गेलेत आपल्या ग्रंथांमध्ये, ते किती महत्वाचे आणि किती अंतरंगात उतरून घेतले पाहिजेत ते बघा. कारण ते शब्द आपण वापरतोय, ते शब्द प्रार्थना म्हणून आपण वापरतोय, म्हणजे आपल्या आयुष्यात ते कसे येणार आहेत ते बघा. म्हणून हे शब्दांचं इतकं सुंदर वर्णन, म्हणजे जे ज्ञान आहे ते इतकं सुंदर पद्धतीने या शब्दांमध्ये वापरलंय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की हे ब्रह्म कसं आहे, काही नाही, नेती नेती, म्हणजे हेही नाही आणि तेही नाही. म्हणजे कसं हे ब्रह्म आहे की काही नोहेसी ते तुगा देवा, जे सांगत असे तयाचे बोलणे कुंटे, ऐकत असे तयाचे व्यसन तुटे, सुख दुःख झाले काही नाही. म्हणजे जे बोलतोय त्याचं जे काही व्यसन आहे, ऐकतोय त्याचं व्यसन आहे ते तुटतंय, जे सांगतोय त्याचं बोलणं खुंटतंय. आणि हे जाणे सान मोठे उडवणे, हे जे ब्रह्म आहे, हे ज्ञान आहे, हे जे काही निराकार आहे, निराकाराला व्याख्या काय देणार, आकाराला देता येते. त्यामुळे हे जे काही ज्ञान आहे, या ज्ञानाच्या ठिकाणी कोणीही लहान नाही, कोणीही मोठे नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानेश्वरी अमृतानुभव त्यांच्या वयामध्ये एवढा लिहिता आला, ते ज्ञान आपल्याला सांगतात. ही अख्खी ब्रह्माची अनुभूती. मग हे आत्मज्ञान आपल्याला का नाही होत? सगळं आपल्याला माहितीये की हे दोन्ही एकच आहे, सगळं द्वैत अद्वैत वगैरे सगळे आपण बोलताना भरपूर बोलतो, पण हे आत्मज्ञान आपल्याला का नाही होत? म्हणजे सगळ्या गोष्टी आपण ऐकतो पण अंतरंगात उतरत नाहीत ना. मग ते का नाही होत? तेव्हा स्वामीजींना एका शिष्याने प्रश्न विचारला होता की हे आत्मज्ञान आहे ते आम्हाला का नाही होत? तेव्हा त्यांनी काय सांगितलं की एखाद्या माणसाने तुला सांगितलं की तुझे डोळे छान आहेत, एखाद्याने तुला डोळ्यांविषयी काही वर्णन केलं तर तेव्हा तुझ्या लक्षात येते की अरे हो आपले डोळे आहेत. तेव्हा तुझ्याकडे, तुझ्या डोळ्यांकडे ते लक्ष जात आहे तुझं. अगदी सोपं उदाहरण घेऊ अजून की आपला श्वास सुरू आहे, हे म्हणल्या क्षणी इथे असलेल्या सगळ्या बऱ्यापैकी लोकांनी एक मोठा श्वास घेतला असेल आणि दिवसाचा सोडला असेल. आता म्हणल्यानंतर अजून काही लोकांनी केलं असेल. म्हणजे आता गेले इतका वेळ आपला श्वास सुरू आहे, ह्याच्यावर आपलं लक्ष नव्हतं.
त्यामुळे जेवढी गोष्ट आपल्या जवळ आहे ती गोष्ट आपण विसरून जातो. आत्मा तर आपल्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून तो आपण विसरून जातो. म्हणून आपल्याला लवकर आत्मज्ञान होत नाही, कारण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. टेकन इट ॲज ग्रँटेड म्हणतो ना तसं, की म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. हा आत्मा किती महत्वाचा आहे. मग आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही का, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की विषयांची बरडी अखंड घासती तोंडी, तिये इंद्रिये गोडी न घेपती हे. म्हणजे काय की सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, माया मोह संसार, माझा संसार, माझं कुटुंब, माझे नातेवाईक, माझा मुलगा, माझी नात, काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टींमध्ये ते मन अडकलंय. त्या मनामुळे तिथे ते अडकल्यामुळे त्याला इंद्रियांची जी गोडी आहे त्याला आत्मज्ञान घेतलं जात नाहीये त्याच्याकडून. त्यामुळे काय होतं की परिणाम क्लेश आहे. पतंजली सूत्रामध्ये स्वामीजी सुद्धा हे सांगतात की अविद्या अस्मिता राग द्वेषाने विवेशा क्लेशा. म्हणजे काय, अविद्या अस्मिता राग द्वेष अनिविवेश, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लेशदायक आहेत. अविद्या म्हणजे काय, अज्ञान. ते अज्ञान आपल्याकडे असल्यावरती क्लेश होणार. आता अज्ञानाचं आपण पाहायला गेलं तर अज्ञान कुठलं, तर ह्या बाकी सगळ्याच गोष्टींचं अज्ञान, की मी शरीर आहे हे अज्ञान. हे अज्ञानाची कार्य आपण जेव्हा बघतो की शब्द अर्थापत्ती अनुपलब्धी या सगळ्या ज्या गोष्टी मान्य आहे, सगळ्या गोष्टी क्लिष्ट आहेत. आपल्याला अंतरंगात उतरवून घ्यायला खूप ह्याला कष्ट लागणार आहे. पण अविद्या जी आहे त्या अविद्येमुळे आपल्याला क्लेश होतो. अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे खवे. अविद्येचे आडवे म्हणजे आता हे जो सगळा फेरा चालू आहे ना, ह्या सगळ्या अविद्येमुळे जो काही आपल्या आयुष्यात क्लेश आहे तो होतो. तर अविद्या जी आहे तिचा नाश आपल्याला करायचा. आता अविद्या कुठली बघायला गेलं तर त्याची सगळी कार्यच सापडतात असं ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात. मग ती अविद्याची कार्य ते सांगताना दृष्टांत काय देतात, जैसे अंकुरेसी सरळ बेली दिसे बेल्हाळ, ते बीज नव्हे केवळ बीज कार्य होय. म्हणजे अज्ञान बघायला गेल्यानंतर अज्ञानाची फक्त आपल्याला कार्य दिसतात. ते अज्ञान बघायला गेल्यानंतर फक्त ज्ञान मिळते का, तर मगाशी उदाहरण सांगितलं तसं अंधाराला बघायला आपण दिवा घेऊन गेल्यावर तिथे अंधार राहणारच नाही, ते उजळून जाणार आहे. त्यामुळे अज्ञान आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा तिथे फक्त उरतं ते ज्ञान. त्यामुळे जे अज्ञान आहे ते आपोआप निघून जातं. हे अज्ञान खंडन ज्ञानेश्वर माऊलींचं. तसंच स्वामी विवेकानंद सांगतात की अविद्या म्हणजे इतक्या प्रकारच्या अविद्या आहेत, तर ह्याचं खंडन होणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे अस्मिता. अस्मिता म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे मी, माझेपण सर्व दुःखाचे कारण. मी, माझ्या गोष्टी, माझा संसार, माझा 3-4 काही असतील जे नातेवाईक, माझा मुलगा, माझा संसार, ह्या सगळ्या गोष्टी मी, माझं जे सुरू असतं, मी, माझेपण सर्व दुःखाचे कारण. स्वामीजी काय म्हणतात की सगळ्यात पापी किंवा सगळ्यात मोठा पाप म्हणजे तुमचा अहंकार, तुमचा स्वार्थीपणा. मी जे करतो तो स्वार्थीपणा. मग ते काय म्हणतात की जेव्हा तुम्ही किंवा जेव्हा एखादा स्वार्थी माणूस असतो तो अनेक देवळात फिरला, अनेक तीर्थामध्ये फार बुचकळून निघाला, वाघासारखे त्यांनी भस्माचे पट्टे अंगावर जरी ओढले असतील, चित्त्यासारखे टिळे टिपके जरी त्यांनी लावले असतील, तरी सुद्धा तो शिवापासून दूर आहे. म्हणजे आपली सकाळची पूजा कशी असते रोज, सकाळी उठल्यापासून पूजा असेल किंवा कुठलं सत्यनारायण काही देव कार्य कुठलंही घरातलं असू दे, कशी असते, एकीकडे आरती झाली, अरे ते दूध बघ, दुसरीकडे पोथी वाचत असतो, अरे कोणीतरी आला दारापासून. मग तिथे स्वामीची आठवण पाहिजे की आपण देवाची आराधना करतोय कशी. म्हणजे बघणारच एका पायावर अगदी ध्यानस्थ असल्यासारखं वाटतं आणि पटकन आपला भक्षक आहे तो खाऊन घेतो, तशी आपली अवस्था झाली. जे आपण देव म्हणतो किंवा जे आपण आराधना करायला जातो भगवंताची, ही अशीच होती आहे. त्यामुळं आपण कितीही टिळे टिपके लावले तरी
आपण शिवापासून दूर आहेत या गोष्टीसाठी कळलं पाहिजे. कारण हे मी, माझं, माझेपण, दृक दर्शन शक्यवर एकात्मता इवा अस्मिता म्हणलं गेलं. दृक दर्शन म्हणजे साधारणतः या संपूर्ण उक्तीचा साधनपाद, पतंजली सूत्रामधल्या या साधनपादाचा अर्थ असा की तुम्ही जे बघता, म्हणजे जो बघणारा आहे, थोडक्यात आपण आता एखादी गोष्ट पाहतोय आणि ज्या माध्यमातून पाहतोय, म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून पाहतोय, ते डोळे म्हणजे मी आहे अशी समजूत झाली. आपण विचार करायला गेलो तर ते डोळे आपण नाही, आपण कुठलं तरी चैतन्य आहोत. आपल्याला सांगता येत नाही, शब्दात सांगता येत नाही, ते कुठलं तरी चैतन्य आपण आहोत. पण आपली समजूत काय होते की हे डोळे माझेच आहे, हे हात माझेच आहे, हे शरीर माझंच आहे, हे सगळं माझं माझंच होतं. तो अहंकार, ती अस्मिता. मग चांगदेव महाराज सुद्धा सांगतात की नाशिवंत देह पंचतत्वाची मोडी. ज्ञानोबा पण म्हणतात की देह हाडांची मोडी मी म्हणून पोटाळी. देह काय हाडांची मोडी आहे, पण तो अहंकार त्याच्यामध्ये आहे. आता तो अहंकार कसा काढायचा? म्हणजे ईश्वर निर्मित जगामध्ये जायचं असेल तर अहंकाराचा त्याग करायला पाहिजे. का त्याग करायला पाहिजे? कारण शुद्ध ज्ञान जिथे आहे तिथे काहीच शिकू शकत नाही. अहंकार तर खूप लांबची गोष्ट. म्हणून जो अहंकार आहे तो काढायचा असेल तर आपल्या ठाई व्यवस्थित घेतलेलं, गुरूंच्या ठाई घेतलेलं ज्ञान असेल, गुरूंकडून घेतलेलं ज्ञान असेल, ते आपल्याकडे असेल, आपल्या अंगामध्ये ते चैतन्य असेल तर अहंकार आपल्याला शिवू शकणार नाही. असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात की पंचतत्वाची जी मोडी आहे, देह हाडांची मोडी मी म्हणून मी पोटाळी, तो अहंकारू गाळी पदार्थ हा. इतकं सुंदर पद्धतीने अहंकाराचं जे खंडन केलेलं आहे त्यांनी. पण आपल्या जरी तो अहंकार कसा असतो की ह्यांनी मला बोललं असतो, मी एवढ्या मोठ्या गोष्टी करून गेले, एवढ्या मोठ्या सगळ्या पदावरती मी आहे, तरी सुद्धा मला त्यांनी काही बोललंच नाही. हा अहंकार होतो. आता तो अंतरंगात डोकावल्याशिवाय कळणार नाही, कारण तो इतका चिकटून बसलेला असतो, तो कळणार शक्यच नाही करणं. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष. राग द्वेष, स्वामीजी सांगतात की राग द्वेष जो तुमचा आहे तो जर तुम्ही केला तर चक्रवाढ माझ्याशी तो परत येतो. म्हणजे आता आपण रोज विचारतो, रोजचा जीवनातला विचारतो, किंवा एखाद्या कार्यक्रमात आपण गेलोय आणि कुठले तरी पाहुणे आपल्याला काहीतरी म्हणाले, पुढच्या वेळेला नाही ऐकवलं तर होतच. म्हणजे ती प्रार्थना झाली की पुढच्या वेळेला हा काहीतरी वागणार आहे आणि मी तसं बोलणार आहे. ती प्रार्थना होऊन गेली. स्वामीजी म्हणतात की जे तुमच्या आतमध्ये आहे, तुम्ही बोलताय ते आतमध्ये आहे आणि आतमध्ये अजून रुजलं जातंय आणि मग कालांतराने पुढे येतंय. जे कर्मबंधन ज्याला म्हणतो ते आपल्याच ऑर्डर्स आहेत. अजून सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं, आपण हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये ऑर्डर देतो, एखादी ऑर्डर आपण काहीतरी दिली आणि नंतर आपल्याला लक्षात आलं की अरे ही आपल्याला ही डिश नको, आपण ती दुसरी डिश मागूया. म्हणून आपण वेटरला बोलवायला जातो, तोवर ती मागवलेली डिश येऊन समोर आपल्या टेबलावर उभी राहिलेली असते. म्हणजे आपण पहिली ऑर्डर कॅन्सल करायच्या आत ती येऊन पण थांबलेली आहे. याचाच अर्थ की आपण केलेल्या काही प्रार्थना आहेत. म्हणजे काहीतरी बोलतोय आपण आधीच की असं झालं तर बघ, तसं झालं तर बघ, किंवा पुढच्या वेळेला बोलू दे, तो मला असं बोलला तर मी त्याला असं, अशा प्रार्थना आधीच करून ठेवल्यात. मग कधीतरी ते समोर येताना म्हणते की माझ्याच नशिबात असं. राग द्वेष तुम्ही आधीच उत्पन्न करून ठेवलं मनामध्ये. स्वामीजी म्हणतात पळत असा धरण्या तुम्ही चावल्या, ज्या असती केवळ मनी कल्पल्या, मिळतेची केवळ ह्या कलह आणि दुष्ट अहंकार. आपणच कल्पिलेल्या सावल्या, आपणच सगळं निर्माण केलेलं हे विश्व, कर्मबंधन आपल्याकडे येतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे आसक्ती. खूप छान गोष्ट आहे. नारद मुनी आणि भगवान श्रीकृष्ण वनातून एकदा चालले होते आणि तिथून जाताना नारद मुनींनी एक प्रश्न विचारला की आसक्ती किंवा माया म्हणजे काय भगवान? भगवान श्रीकृष्णांनी काही वेळाने उत्तर द्यायचं होतं, पण ते काही वेळाने म्हणाले की नारदा मला
गावामध्ये पाणी आणण्यासाठी गेले. नारद मुनी गावामध्ये पाणी आणण्यासाठी गेले. ते एका घरामध्ये गेले. तिथे त्या तरुणीला त्यांनी पाणी मागितलं. तर त्या तरुणीवर त्यांचा जीव जडला. तरुणीलाही तसंच झालं. तरुणीने नारद मुनींना विवाहासाठी मागणी घातली. नारद मुनींनी ती मान्य केली. नारद मुनी आणि ती तरुणी संसार करू लागले. कालांतराने झालं असं की त्या तरुणीच्या वडिलांनी त्यांच्याकडचं सगळा जमीन जुमला जे पण काही असेल ते नारद मुनींना देऊन केलं. आता तो जमीन जुमला सगळा संसार झालाय. त्यांना 2 मुलंही झाली. या सगळ्यामध्ये 12 वर्षाचा कालावधी गेला. 12 वर्ष म्हणजे 1 तप. या सगळ्यामध्ये 12 वर्षाचा कालावधी गेला आणि एकदा गावामध्ये त्या पूर येतो. पूर आल्यानंतर असं होतं की त्यांचा जमीन जुमला ज्या सगळ्या गोष्टी होत्या, जे सगळं धन होतं ते वाहून गेलं. आता त्या पुरातनं मार्ग काढायचा म्हणून नारद मुनी, त्यांची पत्नी आणि 2 मुलं त्या पुरातनं वाट काढायला लागले. तर त्या वाट काढत असताना त्यातला एक मुलगा त्यांचा पुरात वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी म्हणून गेले तर दुसरा मुलगाही वाहून गेला. आता जिच्या सोबत संसार थाटायचा तीच फक्त शिल्लक राहिली, कारण 2 मुलं तर पुराच्या पाण्यात वाहून गेली. मग आता पत्नी राहिली. पुराच्या पाण्यातनं वाट काढता काढता पत्नी सुद्धा पुरातनं वाहून गेली आणि नारद मुनी खूप दुःखी कष्टी झाले. नारद मुनी रडायला लागले की माझा जो पण काही संसार होता तो सगळा गेला, सगळं पुराच्या पाण्यात वाहून गेला. आणि मागून आवाज आला, अरे नारदा, पाणी देतोस ना, एक झुटिका झाली. म्हणजे एका तासामध्ये 12 वर्ष लोटली. एका तासामध्ये 1 तप लोटला. हीच ती मान, हीच ती असं. आत्ता बसलोय आपण ऐकायला. आत्ता किती जणांच्या मनात विचार आला की घरामध्ये आपल्याला जाऊन जेवण करायचे 7:30 वाजले, किंवा कुठली तरी IPL ची मॅच आहे आणि माझी आज ही टीम, माझ्या आवडतीची टीम खेळणार आहे, माझा आवडतीचा हा क्रिकेटर खेळणार आहे, मला कधी जायला मिळते, कधी हे व्याख्यान होते, कारण विषय खूप क्लिष्ट आहे. हीच ती मन, हेच ते मन. हे मन कैसे केवळे, ऐसे पावतरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य याला. असं बघायला गेलं तर ते मन सापडतच नाही, पण बाकी त्याला फिरायला सगळं जग आहे. हेच ते ब्रह्म, हेच ती माया. आता ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं. जेव्हा ही आसक्ती आपल्याला धरून असते तेव्हा काय काय गोष्टी होतात. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितले की ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचं आणि कुठला तो मार्ग धरायचा, तो ब्रह्माचा मार्ग धरायचा. तेव्हा आसक्तीविषयी, ह्या मायेविषयी सांगताना आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे युधिष्ठिराचा प्रश्न. त्यांनी विचारलं की जगामध्ये सगळ्यात विस्मयकारक काय आहे. तर त्याला उत्तर दिलं गेलं की मृत्यू. असा अहर्निश सगळ्या माणसांचा पडशा पाडा सुटलाय, तरी उरलेले मात्र अमरत्वाचा पट्टा घेऊन जगताय, हेच सगळ्यात विस्मयकारक. म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही कालाने आपला मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा आपण अमरत्वाचा पट्टा घेऊन जगत असतो. माझा संसार, माझ्या गोष्टी. आज एवढं मागं खूप छान वाटतं की आपला बायोडेटा आपण लिहिताना मी हे केलं, मी ते केलं, एवढं मागं शेपूट, हे भली मोठी शेपूट लावतो, पण काही कालानंतर आपण हे सगळं सोडून जाणार. गुरु नानकांना त्यांच्या शिष्यांना त्यांच्या धनाचा गर्व झाला आणि गुरु नानकांनी काय केलं की त्या शिष्याला म्हणाले की ही घे सुई, आणि ही सुई घे तू पुढच्या जन्मात मला देतो, असं त्यांनी त्या शिष्याला सांगितलं. तो शिष्य परत घरी निघाला वाटेतून आणि मग त्याला लक्षात आलं की आपल्या गुरूंनी सांगितलंय ही सुई घे आणि तू पुढच्या जन्मात मला परत दे. मग त्याच्या लक्षात आलं पण भरताना तर हातात काहीच घेऊन जात नाही. गुरुकडे तो परत गेला आणि गुरु नानकांना त्यांनी म्हणाले की ही सुई मी पुढच्या जन्मात कशी नेऊ, भरताना तर आपण हातात काहीच नेत नाही. तेव्हा गुरु नानक त्याला म्हणाले की अरे तू एखादी साधी सुई सुद्धा पुढच्या जन्मात घेऊन जात नाहीस तर धनाचा कसला गर्व करतोस. हे धन तू आता इथेच सोडून जाणार. त्यामुळे आपल्याला ब्रह्म मिळवायचं असेल, ते आत्मज्ञान जर मिळवायचं असेल तर आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आज महत्वाच्या आहेत. मनाचं जेव्हा आपण
विचार करायला लागतो तेव्हा हे मन कसं सैरावेरा पडत असतं. त्या मनाला शांत करायचंय, त्या मनाला पहिल्यांदा लगाम घालायचंय. कठोपनिषदात सांगितलंय की हे रथ जो आहे तो रथ म्हणजे आपलं शरीर, रथाचा स्वामी म्हणजे आत्मा, रथाचा सारथी म्हणजे आपली बुद्धी, आपण त्याला लगाम घालणार आहोत ते मन, आणि रथाचे जे घोडे आहेत ते आहेत इंद्रिय. मग ते काय सांगतात की जेव्हा इंद्रियांना आपण काबूत ठेवतो, मनाला लगाम घालतो आणि आपल्या बुद्धीने, सत्सत विवेक बुद्धी जी म्हणतात, आपल्या बुद्धीने जेव्हा तो रथ हाकतो तेव्हा तो परमपदाला जाऊन पोहोचतो. तेव्हा ते अज्ञान आहे, तेव्हा ते सगळं निमाला होतं, जे निघून जातं तेव्हा अज्ञान ते निघून जातं. असं ते सांगतात की अज्ञान जाऊन फक्त उरतंय ते ज्ञानच. आता अज्ञानाची मारे, अज्ञानाची भेदे ज्ञान अभेदे वावरे, निद साधुनी जागरे नांदीचे जेवी, जेव्हा माऊली म्हणतात तेव्हा ते काय म्हणतात की अज्ञान कसं जातंय. एखाद्या झोपलेल्या माणसाला जर जाग कशी आहे, झोपेतच हे बघणं शक्य आहे का? त्याला जर बघायचं असेल की जाग कशी येते बघून, तर झोपेतच बघू नाही शकणार तो, त्याला जागावंच लागेल. ती जागृती त्याला लागीच लागेल. आणि जेव्हा ती जागृती येते तेव्हा असं होतं की ते सगळं अज्ञानात निघून जातं. म्हणजे जागृतीनंतर पुन्हा निद्रा नाही. अजून सोपं उदाहरण, आपण चंद्राच्या षोडश कला होतो, म्हणजे शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत आणि मग अमावस्येपर्यंत ज्या चंद्रावर कला येतात, त्या चंद्राच्या कला ज्या आहेत त्या 17व्या कला, चंद्राची 17वी कला म्हणजे मूळ देह त्याचा. सूर्यप्रकाशाने येणाऱ्या ह्या सगळ्या कला, पण चंद्राच्या मूळ देहाला काही फरक पडलाय का? नाही. प्रकाशाने त्या सगळ्या आपल्याला ज्या भासतायत कला, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत. तसंच हे ज्ञान अज्ञानाचा खेळ, प्रकृती पुरुषाचा खेळ. जेव्हा ज्ञान आपण घेऊन अज्ञान मारायला जातो तिथे उरतंय ज्ञान. पण हे ब्रह्मज्ञान असं आहे की जिथे शब्दच गळून पडतात. पण त्याच्या आधी शब्द महत्वाचे कसे, हे ज्ञानेश्वर माऊली कसे सांगतात. बाप उपयोगी वस्तू शब्दू, स्मरणादानी प्रसिद्धू, अमूर्ताची मूर्तू आरिसा नव्हे. म्हणजे इतका महत्वाचा हा शब्द आहे. कसा शब्द म्हणजे थोडक्यात अगदी सोपं उदाहरण, डोक्यावर चष्मा आहे, घरभर शोधतोय, अरे तुझ्या डोक्यावर चष्मा आहे, सांगायला कोणीतरी हवं ना, हे शब्दात मांडायला कोणीतरी हवं ना. म्हणजे अरे तू अज्ञानाच्या मार्गावर चाललायस हे सांगायला शब्द उपयोगाचे, ज्ञानापर्यंत पोहोचवण्यासाठी शब्द उपयोगाचे. त्याच्यानंतर जे आहे ते निराकारच आहे. बाप उपयोगी वस्तू शब्दू, स्मरणादानी प्रसिद्धू, अमृताची मूर्तू आरिसा नव्हे. अमृत सांगणारे शब्द आहेत, तो आरसाच आहे ना अमृताचा. तर असे शब्द महत्वाचे आहे. जेव्हा हे शब्द आपल्याला त्या आत्मज्ञानापर्यंत घेऊन जातात, निराकारापर्यंत घेऊन जातात, तिथे शब्द मागळतात. शब्द जेव्हा अज्ञान सांगायला जातात तेव्हा ते तिथून परत येतात, ज्ञान सांगायला जातात तिथून ते परत येतात, आणि जेव्हा आत्मज्ञान सांगायला जातात तिथूनही ते परत येतात. म्हणजे शब्द जे आहेत फक्त साधन म्हणून आपण वापरलेले. हे शब्द महत्वाचे. आणि त्याच्यानंतर जे आहे ती सगळी अज्ञाताची म्हणजे निराकाराची अनुभूती. पुढे जेव्हा ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हे जे पूर्ण चैतन्य आहे ते पूर्ण चैतन्य कसं आहे की जिथे अज्ञान अटलेलं आहे, ज्ञान सुद्धा जिथे आहे, परम चैतन्याच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. अज्ञान अटून या ज्ञान येते उवाया, म्हणजे अज्ञानही नाही ज्ञान नाही, ज्ञानाज्ञान घेऊनी ज्ञानाची होईल. एवं ज्ञानाज्ञान अहनी, पोटी सुनी अहनी. म्हणजे थोडक्यात अहनी म्हणजे काय? अह म्हणजे दिवस, नी म्हणजे रात्र. एवं ज्ञानाज्ञान दोन्ही पोटी सुनी अहनी, उदेला चिदगगनी चिदादित्यो. तर स्वामीजी काय सांगतात ते आपण बघू. पण त्याआधी ह्या ओळीचा अर्थ काय की एवं ज्ञानाज्ञान दोन्ही, ज्ञान आणि अज्ञान दोन्ही पोटी सुनी अहनी. अहनी म्हणजे दिवस आणि रात्र आपण बघितलं. पण ही दिवस रात्र कसली की ज्ञानरूपी दिवस आणि अज्ञानरूपी रात्र. जेव्हा ज्ञानरूपी दिवस आणि अज्ञानरूपी रात्र ही जेव्हा लयाला जाते, पोटात घेतली जाते, तेव्हा जो सूर्य उगवणार आहे तो चैतन्याचा सूर्य उगवणार आहे.
म्हणजे अज्ञानरूपी जी रात्र आहे, ज्ञानरूपी दिवस आहे, हे सगळं गेल्यानंतर जो चैतन्याचा उदेला चितगगनी चिदादित्युहा असं सांगितलं गेलं. म्हणजे हे कसं की मी देह आहे, ह्याचा आपण इतक्या सोप्या उदाहरणाकडे की मी देह आहे असं, अशी समजूत होते माझंच सगळं आहे असं, अशी आपली समजूत पहिल्यांदा होत असते. आता मी देह आहे ह्याला खंडन करायचं तर काय खंडन आहे, ह्याला जर ह्या विचाराला मारायचं तर खंडन विचाराला मारायचं तर कसं मारायचं की अहम ब्रह्मास्मी, मी देह नाहीये, मी चैतन्य आहे. विचाराला मार्ग अहम ब्रह्मास्मी. आता पुढे स्वामी विवेकानंदांनी सांगतायत आणि ज्ञानोबा माऊली सांगतात की इथे थांबायचं नाहीये, हे सुद्धा हे ज्ञान सुद्धा विलीन करायचं आहे कशामध्ये, सर्व खल्विदा ब्रह्म, सगळ्या जगामध्ये ब्रह्म आहे हे इथपर्यंत येऊन पोहोचायचं. म्हणजे मी देह आहे ह्या विचारातून बाहेर पडण्यासाठी अहम ब्रह्मास्मी वापरायचं, इथे थांबायचं नाहीये, नाहीतर चांगदेवांना जो गर्व झाला तो आपल्याला होण्याची शक्यता नाही. म्हणून मी जो देह आहे त्याचं खंडन करायचं अहम ब्रह्मास्मी आणि ते सुद्धा विलीन करायचे सर्व खल्विदं ब्रह्म, माझ्यात जे चैतन्य ते सुद्धा. जिथे असत नाही, अचित नाही, सत नाही, सुख नाही, दुःख नाही, ते आपल्याला मिळवायचं. आणि जेव्हा ते आपण मिळवतो ते कुठल्या पद्धतीने आपल्याला जग दिसायला लागतं. आता आपण साधारणतः जग बघायला गेलो तर हा सूर्य, हा चंद्र, हे पृथ्वी, तारे, फुलं, भ्रमण जे काही आहे आपल्याला जे दिसतं फक्त साध्या डोळ्यांना दिसतं, पण त्याच्यातनं अनुभूती कशी येत जाते ती बघा. की जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा बघणारा जो आहे दृष्टा दृश्य दर्शन हा त्रिपुटी भेद जो आहे तो कसा जातो ते बघा. की स्वामीजी म्हणतात की आत्मज्योतीची प्रभा फाकली तर तो क्षुद्रातला क्षुद्र मी परमात्म्याशी एकरूप होतो आणि मग त्याला लक्षात येतं की प्रेम, प्रेमिक आणि प्रेमास्पद भक्त, भक्ती आणि भगवान हे तिन्ही एक होऊन गेले. तिन्ही एक, एकी तीन. म्हणजे आता कसं की आता आपण ऐकतोय, आपल्या कानावर जे पडतंय आणि आपल्या कानावर पण कोणीतरी ऐकतंय, ते जे चैतन्य आहे आपण त्याला ईश्वर, आतला ईश्वर म्हणून तो ऐकतोय, ते कानावर पडतंय त्या गोष्टी आणि आतला ईश्वर ते ऐकतोय. ही अनुभूती जेव्हा येते तेव्हा तो आनंद प्रचंड मोठ्या पद्धतीचा आनंद असतो. आता आपल्याला तो जाणवणार नाही, आपण खूप काय म्हणतात प्राथमिक अवस्थेत आपण आपल्या बुद्धीपर्यंतच हे सगळं पोहोचू शकतो. जीवनमुक्ती दशाकथांमध्ये खूप सुंदर ओळ्या आहेत, ओवी आहेत. तर ते काय म्हणतात की ज्ञानेश्वर माऊली, आता अमोद सुनासी झाले, श्रुतीसी श्रवण निघाले, आरीचे उठिले लोचनेचे, आपुले समीरपणे बेल्हाडती विंजणे, की माथेची चाफेपणे बहत आली. आता अमोद शब्दाचा अर्थ कसा वेगळा आहे. अमोद म्हणजे सुवास, सुनासी म्हणजे नाक, जो सुवास येतोय तो आणि जे नाक आहे आपलं तो सुवासच नाक होऊन गेला. अमोद सुनासी झाले, श्रुतीसी श्रवण निघाले, म्हणजे जे ऐकतोय जो ऐकणार आहे तो एक होऊन गेला. अमोद सुनासी झाले, श्रुतीसी श्रवण निघाले, आरीचे उठिले लोचनेचे, आपुले समीरपणे बेल्हाडती विंजणे, की माथेची चाफेपणे बहकत आली. म्हणजे वाराच स्वतः पंखा झाला, वारा पंखाहून स्वतःच वारा घेतोय. जो डोक्यातला जो चाफा आहे, डोक्यातला चाफा आणि ते जे काय सुगंध आहे हा वेगळा नाहीये, माझाच जो चाफा म्हणून तो स्वतःला मिळवून घेतोय. एवं ज्ञानाज्ञान दोन्ही जे काही झालंय, ज्ञान गेलंय अज्ञान गेलंय, त्यानंतर हे जग आपल्याला दिसायला लागलंय. हे जग दिसतंय कसं तर हे असं दिसतंय जेव्हा त्रिपुटी भेद हा दृष्ट दृश्य दर्शन सृष्टी सृष्टा जे ह्या सगळ्या त्रिपुटी आहेत ह्या सगळ्या निघून गेलेल्या, प्रमाता प्रमेय प्रमाण ह्या सगळ्या ज्या त्रिपुटी आहेत त्या निघून गेल्या आणि आत्मज्ञान आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर बघतोय ते हे सगळं जग. आता जेव्हा आपण बघतो हे सगळं जग तेव्हा ह्या आत्मज्ञानानंतर स्वामीजींच्या शिष्यांनी विचारलं
की आपल्याला हे आत्मज्ञान मिळत आहे, हे आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या सूर्य, चंद्र, पृथ्वी, तारे याच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलतीये. तर ह्या सगळ्यानंतर आपलं परत आपण साध्या विचारांमध्ये येऊ शकतो का, किंवा आपली चेतनेचा स्तर खाली येतो का? तेव्हा स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की आत्मज्ञानानंतर व्युत्थान म्हणजे परत येणं नाही. का? तर हे जे व्युत्थान होत नाही याचं कारण 21 दिवसांनंतर ते शरीर जे आहे, ते शरीर संसारात अगदी वाळलेल्या पानासारखं गळून पडतं. जड विश्व त्याचा सगळ्याचा दास होतो. म्हणून आत्मज्ञानानंतर पुन्हा व्युत्थान नाही. हे आत्मज्ञान एकच आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती म्हटलं गेलंय. म्हणजे ज्ञान एकच आहे, वेगवेगळ्या ऋषींनी त्याला वेगळ्या शब्दात बांधलंय. आणि काय कसं होतं ते ज्ञान मिळाल्यानंतर काय होतं, खूप सोप्या शब्दामध्ये. खरं तर ही उच्च आहे वेदातली, पण स्वामीजींनी सांगितले की ज्ञान मिळाल्यानंतर काय होतं, निर्गच्छती जगत जालात पिंजरादिव केसरी. म्हणजे काय की पिंजऱ्यामध्ये सिंह जसा असतो, पिंजरा उघडल्यानंतर तो जेवढ्या निडरपणे बाहेर पडतो, तसंच आत्मज्ञान मिळाल्यानंतर, आत्मज्ञानानंतर तो जो आत्मा आहे या सगळ्या संसाराच्या या मायेच्या पिंजऱ्यातून अगदी निडरपणे बाहेर जातो. निर्गच्छती जगत जालात पिंजरादिव केसरी. आत्मज्ञानानंतर काय होतं तर हे होतं. ही अवस्था येण्यासाठी आपल्याला खूप कष्ट आहेत, खूप सगळ्या मायेतल्या गोष्टी, पण ह्याच्यातून बाहेर पडणं किती गरजेचं आहे. आत्मज्ञान आपल्याला हवं, याच्यासाठी आध्यात्मिक धारिष्ट्य हवं. तर आध्यात्मिक धारिष्ट्य हवं हे कसं सांगितलंय की स्वामी विवेकानंद एकदा शिकागोमध्ये त्यांची प्रवचनं सुरू होती, व्याख्यानं सुरू होती त्यांची, आणि त्यांना असं जाणवायला लागलं की जो श्रोता वर्ग आहे तो त्यांच्याशी अगदी एकरूप झालाय. त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान संपूर्णतः ते आत्मसात करून घेण्यासाठी तयार आहे. आणि सगळा श्रोता वर्ग मी विसरून गेला, स्वत्व विसरून गेलेला आहे. तत्क्षणी स्वामीजी थांबले, त्यांनी व्याख्यान थांबवलं. का? तर ते म्हणाले की आता ह्यानंतर जे मी काही सांगणार, जे मी काही बोलणार, त्या पद्धतीने हा श्रोता वर्ग वागणार, आणि मी जसं म्हणतोय तसा श्रोता वर्गाने वागावं हे माझ्या तत्वात बसत नाही. तिथे आध्यात्मिक धारिष्ट्य लागतं. एकदा एक सम्राट होता, भारतावर चाल करून येणार होता. तर त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं की भारतामधल्या कुठल्याही साधूला तिथं भेटून ये. भारतामधल्या साधूला भेट आणि काय चर्चा होतात त्या सांग. तो सम्राट वनातून चालला, त्याला एक साधू भेटले आणि झालं असं की त्यांच्याशी बऱ्याच चर्चा झाल्या. त्या साधूंचे विचार त्या सम्राटाला खूप आवडले आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला हवं तेवढा धन, दौलत, पैसा सगळा देतो, फक्त तुम्ही माझ्याबरोबर जाऊ. ते साधू म्हणाले नाही, मी नाही येणार. मला जे वन गरजेचं आहे, मी ज्या वनात राहतो, मला ज्या वस्तू गरजेच्या तेवढ्या पास आहेत मला इथे, त्याच्या पलीकडे मला काही गरज नाही, मी काही येणार नाही, असं त्यांनी साधूंनी त्या सांगितलं. ते म्हणले तुम्ही खरंच येणार नाही ना? म्हणजे या सगळ्याची गरज नाही, मला या सगळ्याची पर्वा नाही, असं जेव्हा साधू सांगतात तेव्हा तो सम्राट म्हणतो असं असेल तर मी तुम्हाला मारून टाकतो. तर ते साधू म्हणतात आत्तापर्यंत बोललास ते सगळ्यात मूर्खपणाचं बोलतोस, कारण तुम्हाला काय मारणार? सांख्ययोगामध्ये आता भगवद्गीतेमध्ये सांगितलंय नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम वेदयन्त्यातो न शोषयति मारुतः. म्हणजे आपल्याला शस्त्र कुठलंही कापू शकत नाही, कुठलाही अगदी जाळू शकत नाही. त्यामुळे आतापर्यंत तू बोललास ते सगळ्यात मूर्खपणाचं बोललास. आध्यात्मिक धारिष्ट्य लागतं या सगळ्या गोष्टीला. त्यामुळे आज रोजी आपल्याला हे आत्मज्ञान मिळवायचं आहे, ही जी चिकाटी आहे त्यासाठी आतलं जे ज्ञान आहे, आध्यात्मिक धारिष्ट्य जे आहे ते किती महत्वाचं आहे. नाहीतर तुला जे हृदय आपलं तुला हवं, नाहीतर हे अवडंबर सगळं व्यर्थ आहे. जेव्हा ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती दशावथनामध्ये सांगतात की तैसे भोग्य आणि भोगता दिसे आणि देखता हे सरले अद्वैत आपुटा माझी, हे ही अवस्था यायला आपला किती वेळ. जे भोग्य भोगता एक झाले, बघणारा आणि जे दिसते ते एक झाले, आणि हे दोघं अखंडामध्ये विलीन झालेले. ही अवस्था यायला आपल्याला किती वेळ आहे, आणि ह्याच्यासाठी आपल्याला किती गोष्टी केल्या पाहिजेत, किती
भक्ती मार्ग हे सगळे आहेत, फक्त आपल्या अंतरंगात आपल्याला घ्यायची गरज आहे. आणि अंती आपल्याला कळण्यासाठी हे सगळं ज्ञान एकच आहे. एकम सा विप्रा बहुधा वदंती जसं म्हणालो आपण मगाशी, की अंती हे ज्ञान एकच आहे, फक्त वेगवेगळ्या भाषेतनं सांगितलं गेले, वेगवेगळ्या मार्गातनं सांगितलं गेले. भक्ती मार्ग असेल, ज्ञानमार्ग असेल, हे ज्ञान एक आहे. ह्या एकीची आज गरज आहे. जेव्हा आपल्याला ईश्वर कळतो तेव्हा ती एकी येते. ईश्वर एक आहे हे समजतं. ती एकी आज गरजेची आहे. जेव्हा स्वामीजींना विचारलं तेव्हा स्वामीजी म्हणाले की आत्ता समाजात स्थैर्य हवं, आणि स्थैर्य हवं म्हणजे ती एकी हवी. ईश्वर प्राप्तीनंतर ती एकी होणार आहे. ती एकी आपल्या समाजात आत्ता हवी. 19व्या शतकातले विचार आहेत. 21व्या शतकात आज रोजी ज्या गोष्टी घडल्या तिथे आपल्याला एकी गरजेची. स्वामीजी सांगतात की एकी महत्वाची. अज्ञानानं भरलेला, ज्ञानानं भरलेला जो घडा आहे तो कधी आवाज नाही करत. त्यामुळे ज्याच्या ठाई ज्ञान असेल तो ठामपणे उभा राहू शकतो. ज्याच्या ठाई या सगळ्या गोष्टी आहेत तो ठामपणे उभा राहू शकतो. आणि जेव्हा त्याच्या अंगी ज्ञान येतं तेव्हा कळतं की आपल्या ठाई ईश्वर आहे, समोरच्यातही ईश्वर आहे. इथे एकीची गरज आहे. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी मोदत जेव्हा स्वामीजी सांगतात तेव्हा आपल्या कुठल्या गोष्टींना आपल्याला साध्य करून घ्यायचंय हे बघितलं पाहिजे. कारण त्यांनी हे ज्ञान जे आहे ते आपल्यापर्यंत पाझरवलंय. आज आपल्या काळामध्ये गरज आहे की कुठल्या पद्धतीमध्ये आपल्याला ते वापरता येईल. आता हे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान रोजचं वापरत कसं, तर हळूहळू गोष्टी आहेत ज्या आपण इम्प्लिमेंट करू शकतो म्हणतो. आता साधारणतः स्वीकार भाग जो आहे तो ज्ञान, आत्मज्ञानाच्या ठाई जे चिकाटी आपण म्हणतो तो कसा आहे की एखादा साधारणतः आपण कुणाला फोन केला, समोरच्याने फोन नाही उचलला, तर होतं असं की आपली खूप चिडचिड, महत्वाच्या दिवशी महत्वाच्या वेळेला तर त्या माणसाने फोनच उचलला आणि काय चिडचिड होत असेल. तिथे काय करू शकतो आपण? काहीच नाही करू शकत. आपल्याला माहिती आहे मग चिडचिड नाही करायची. मग 1 ते 10 आकडे मोजायचे. त्या 1 ते 10, 1 आणि 2च्या मध्ये पण विचार कसला माणूस आहे फोन उचलायचा होतं. तर छोट्या छोट्या गोष्टींना हे आत्मज्ञान, हे जे चैतन्य आहे, हे जे स्थैर्य आहे ते मिळवायचं असेल, छोट्या छोट्या गोष्टींना सुरुवात कशी करायची की स्वीकार, हा छोटासा स्वीकार, ह्या फोन उचलत मी काय करू शकतो? काहीच नाही. किंवा एखाद्या माणसाने फोन होल्डवर ठेवला, इतका वेळ होल्डवर ठेवला, काय करणार? चिडचिड होते. काय करू शकतो? म्हणत बघा आपण ज्या व्यक्तीला कॉल लावला की आपण सगळे बोलत आपणच म्हणू शकतो. काय करणार? इथे स्वीकार भाव गरजेचा. या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण पुढे गेलो तर हळू 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 आपल्याला राग आहे, आपल्याला द्वेष, अहंकार तो मागे निघून जात लागेल. आणि मग आपण ब्रह्मज्ञान जे आहे, ब्रह्म चैतन्य जे आहे, आत्म चैतन्य तिथेपर्यंत जाऊन पोहोचतो. आपण हे अगदी पुढचं ज्ञान बघितलं आज. अमृतानुभव ते विवेकानंद, अमृतानुभवांनी मध्ये ह्या सगळे जी उदाहरणं आहेत त्यांनी सांगितलं की ही तो मौनाची वाणी, मी बोलून न बोलूनही खूप बोलून गेलो. पण त्याच्या आधी आम्ही काय करायचं हा प्रश्न येऊच शकतो. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची. आपण काय करू शकतो की आम्हाला आत्मज्ञान हवंय ही प्रार्थना आपण करू शकतो. पण किती उच्च प्रतीची प्रार्थना करायची की जीवनमुक्ती दशाकथनामध्ये कसं आपण म्हणालो की आत्मज्ञानानंतर आम्हाला जे जग बघायचंय ते कसं जग आहे की सगळे एकरूप होऊन गेले. भोग्य आणि भोगता आणि दिसे आणि देखता ते सरले अद्वैत अद्भुत म्हणजे हे सगळे जे एकरूप होऊन गेले तसं आम्हाला आत्मज्ञानानंतर बघायचं. ही एवढ्या उच्च प्रतीची आपण प्रार्थना करू शकतो. जर ह्या एवढ्या उच्च प्रतीची प्रार्थना केली तर आत्मज्ञान सहजच आहे. म्हणून प्रार्थना पण कशी आहे, छोट्या छोट्या या गोष्टी तिथून सुरुवात करू शकतो तर आपण त्या चैतन्याला जाऊन पोहोचू शकतो. छोटा स्वीकार आहे, छोटी प्रार्थना आहे. आपण जे बोलतो रोज काय काय बोलतो, झोपायला जाताना आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण काय सांगून जातो. रात्री झोपताना चिंतेचे विचार करून झोपतो की बापरे आता उद्याचा शेड्यूल असा असणार आहे, उद्याचं काम असं असणार आहे, लोकं अशी आहेत, लोकं तशी आहेत, बापरे आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे, मी प्रश्न विचारला तर मी कसं तयार राहायला पाहिजे, हे विचार करून झोपतोय का? असं जर असेल
अचेतन मनाला जर आपण असे विचार देणार असू तो आपल्यासमोर काय काय घेऊन येणार आहे. जड विश्व जेव्हा दास असतं होतं जेव्हा म्हणतात स्वामीजी, जर जड विश्व आपला दास आहे, जड विश्व म्हणजे या सगळ्या विश्वातल्या गोष्टी आपल्या जर दास म्हणून जगणार असेल, आपण मालक म्हणून जगणार असू, तर आपण कुठल्या पद्धतीने काय गोष्टी त्याला मागितल्या पाहिजे. ह्या गोष्टी हळूहळू मागत गेल्यानंतर जे ज्ञानाचं अमृत ज्ञानेश्वरांनी दिलेलं आहे, विवेकानंदांनी हे जे विचार केला ते आपल्यामध्ये येणार आहे. जे चंद्राचे अमृत गाजले ते तयाची काळी येतुले की मेघा बहु सिंधू मेघात दिले मेघाची बाब. म्हणजे त्यांनी जे अमृत दिलं त्यांनी त्यांच्यापुरतं ठेवलं नाही, त्यांनी आपल्याला दिलं, आपल्या उजळीत ते घातलं. मग ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो. अमृतानुभव ज्ञानेश्वरी हे फक्त वाचण्याचे विषय नाही, किंवा विवेकानंदांचे जे काही विचार आहेत, त्यांचे जे काही प्रसंग घडलेले आहेत, त्यांनी सांगितलं की त्या माणसाला की माकडांना घाबरून तो पळत होता, माकडांना घाबरू नका, माकडांना उलटून तोंड द्या. हे आपण प्रसंग ऐकतो पण आपल्या खऱ्या आयुष्यात वापरतच नाही होत. आज ती गरज आहे. हळूहळू छोट्या गोष्टीतून हे तोंड देणं गरजेचं आहे, हे बोलणं गरजेचं आहे. उलटून मागे फिरूया, माया मागे येत असतील तर उलटून तिला सांगूया की नाही, आता मला जे काही आत्मज्ञान मिळवायचे तिथे तुझी गरज नाही. ह्या गोष्टी हळूहळू सांगायला सुरुवात केल्यानंतर ते जे आत्मचैतन्य ते ब्रह्मज्ञान जे आहे ते आपल्यामध्ये येणार. अमृतानुभवामध्ये 800 ओव्या आहेत. 800 ओव्यांमध्ये अनेक उदाहरण आहेत. एक उदाहरण आपण सुरुवात करूयात. हळूहळू या सगळ्या मार्गावर जायला आपल्याला अतिशय सोपं वाटायला लागेल. अगदी माझंही वय काय एवढं नाही की मी एवढ्या सगळ्या गोष्टी सांगते, पण हळूहळू मलाही या गोष्टी समजायला पचायला खूप अवघड होते. पण हळूहळू स्लो स्टेडी जे म्हणतात वॉच वेट विथ वंडर, हळूहळू गोष्टी इम्प्लिमेंट करायला लागतो. कारण हे ज्ञान खूप अगाध आहे, हा साठा खूप मोठा आहे की चंद्राला अमृत जे दिलंय ते ज्ञानेश्वरांना तसं त्या अनुभवाचं अमृत मिळालं, त्यांनी आपल्याकडे दिलं. आणि आज रोजी ते अमृत आपण जे काही हे घेण्याची गरज आहे. हा विषय खूप मोठा आहे, क्लिष्ट आहे, मान्य आहे. प्रचंड ब्रह्मज्ञान, प्रचंड चैतन्य झाल्यानंतर इथून बाहेर पडताना आपल्याला वाटणार आहे की आपण आत्मसाक्षात्कारी वगैरे होऊ शकतो, पण अगदी उंबऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर किंवा घराच्या उंबऱ्यात गेल्यानंतर परत त्याच गोष्टी. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू, या मोठ्या गोष्टी सहज मिळतील. प्रार्थना जी आहे ती इतकी उच्चतम करू, आत्मज्ञान सहजच होऊन जाईल. 10 वर्षांपूर्वी जसं मी म्हणाले की वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा विषय स्वामी विवेकानंद होता आणि त्या विषयाच्या समाप्तीला बाबांनी आशीर्वाद म्हणून 4 ओळी लिहून दिल्या होत्या. आज मी इकडे येताना ते माझ्या हातात ते वक्तृत्व स्पर्धेचा कागद आला आणि त्या 4 ओळी ज्या होत्या त्या मी वाचल्या आणि त्याच्यानंतर मला अगदी आठवून गेलं की त्या 4 ओळीनंतर श्रोत्यांमधून आणि मान्यवरांकडून येणारी दाद आपल्या मनात अजून घर करू नये. जेव्हा त्या 4 ओळी वाचल्या त्यानंतर आपल्याला जो अमृत अनुभव, आपल्याला जे विवेकानंद समजले तो पुढे लिहिण्याचा योग आला आणि त्या 4 ओळींची कविता झाली. आज त्या कवितेनेच आपण या वाग्यज्ञामधला या सेवेचा शेवट करूया. ती कविता अशी: अध्यात्माच्या वेलीवरती आत्मश्रद्धेची फुले उमलली. अध्यात्माच्या वेलीवरती आत्मश्रद्धेची फुले उमलली, विवेकाच्या वृंदावनी अध्यात्माची तुळस फुलली. या देशाचा महान भक्त ध्यानमूर्ती हा ज्ञान तपस्वी, ज्ञानामृताचा थंग सागर विवेकानंदांना नमन. अमूल्य अशा ठेवीचे निस्वार्थाने देणे केले, ज्ञानेश्वरांच्या शब्दांनी परिणामाचे दर्शन घडले. अनुभवाचे अमृत जे निस्वार्थाने देऊ केले, अभेद रूपाने माऊलींचं आज आम्ही वंदन केले. अभेद म्हणजे की त्यांच्या अंगात जे चैतन्य आहे, त्यांच्या अंगात जो ईश्वर आहे, देव आहे, ब्रह्म आहे, तोही आपल्या अंतरंगात आहे. मग आपण जेव्हा वंदन
वंदन करू ते अभेद रूपाने, म्हणजे वेगळं नाही, ते वंदन अभेद रूपाने असेल. अभेद रूपाने माऊलींचं आज आम्ही वंदन केले. ज्ञान अंती एकची होते, हळूहळू उमगत गेले. विवेकानंद अमृत अनुभव प्रवाह दोन्ही एकच झाले. उभे राहुनी या प्रवाही ओंजळ आपुली भरुनी घ्यावी. भवसागर तरुण जाण्याची साक्षात्कारी लाभा. परब्रह्मी विलीन होता प्रकृती पुरुष खेळ पहावा. परब्रह्मी विलीन होता प्रकृती पुरुष खेळ पहावा. विवेक आनंदातून अमृत अनुभव सोहळा असा पुन्हा पुन्हा गणावा. सोहळा पुन्हा पुन्हा अनुभवाचा अमृत आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये पाझरत राहू, गिळत राहू. विवेकानंदांचे विचार प्रसंग अंतरंगात खोल रुजवूया. ज्या काश्मीरमधल्या या सगळ्या घटना झाल्या त्या दुःखावरती ती ज्ञानाची फुंकर झाली. ते ज्ञान प्रगट करूया आणि मग पुढे जाऊया. सगळ्या समाजाला, सगळ्या सृष्टीला शांत होताना पाहूया. सगळ्या सृष्टीला जे समष्टी म्हणतात एकरूप होताना पाहूया. हीच प्रार्थना करूया. बाह्यज्ञामधल्या आजच्या माझ्या सेवेला स्वल्प करून उद्या पुनश्च भेटू. धन्यवाद.